सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण सकाळी सकाळी निघाल्या दिव्यागरला आणि चला आपण जाऊया. आज आम्ही चाललो आहे कारने आणि पुण्यापासून दिव्यागरचा डिस्टन्स आहे 170 किलोमीटर. सो लेट्स गो गाईज. हे बघा सकाळी निघाल्यानंतर मुळशीच्या पुढं इतकं खतरनाक धुक्क लागत होतं बघा. सो हा व्ह्यू आहे सकाळच्या 7 वाजेचा. एक नंबर वाटतोय गाईज बघा. सो पुढे जाऊन आम्ही पोहोचलो घाटामध्ये आणि घाटाचा असा जो व्ह्यू आहे सकाळी सकाळीच तुम्हाला बघायला मिळेल गाईज. असं वाटतंय की पूर्ण धुक्याने सगळं भरलं आहे. एक नंबर व्ह्यू आहे. तर तुम्हाला पण हे बघायचं असेल तर सकाळी तुम्हाला लवकर निघावं लागेल गाईज. सो सगळे व्ह्यूज बघत बघत आम्ही आता ठरवलं की आम्हाला नाश्ता करायचा आहे. तर हे एक हॉटेल आहे जे छान होतं, एक नंबर होतं. तर आतमध्ये गेल्यानंतर इथलचं पण एक नंबर व्ह्यू आहे. सकाळी सकाळी खूप भारी वाटत होतं, छान वाटत होतं आणि एकदम भारी हॉटेल आहे गाईज. एक नंबर बघा. मी तर माझ्यासाठी चहा ऑर्डर केला होता. हे बघा चहा आपला आलेला आहे. चहा आता आपण पिऊ आणि इथून निघू आपल्या नेक्स्ट प्रवासासाठी. हे बघा आणि सकाळी सकाळी हा व्ह्यू बघा आणि एकदम भारी वाटलं. हे बघा इथं कमळ पण एकदम छान दिसतंय आणि इथून व्ह्यू बघा किती भारी दिसतो. सकाळचे 8 वाजले असतील. हे बघा. तो नाश्ता केल्यानंतर आता आपण आपला ट्रॅव्हल पुढे कंटिन्यू करू. लेट्स गो गाईज. तुम्हाला मी दाखवतो पुढचे व्ह्यू. चला. घाटामधून असा जर व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर त्यासाठी सकाळी लवकर तुम्हाला यावं लागेल, तेव्हा हा व्ह्यू दिसेल. आम्ही तर खूप एन्जॉय केला, भारी वाटलं. आता इथून पुढे निघू आपण दिव्यागरसाठी. सो चला लेट्स गो गाईज. सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहे टेम्पलमध्ये आणि पोहोचायला आम्हाला तसं खूप वेळ लागला. 3 तास आम्हाला लागले कारण की थोडंसं ट्रॅफिक होतं आणि वन वे रस्ता असल्यामुळं थोडासा वेळ लागतो. हे बघा इथलचा हा ओव्हरऑल लुक, म्हणजे असा हा परिसर आहे. भारी आहे, छान आहे. सुवर्ण गणेश मंदिर हे एक्झॅक्ट दिव्यागरच्या बाजूलाच आहे. तर दिव्यागरला जाण्याच्या आधी, बीचला जाण्याच्या आधी तुम्ही इथे येऊन बघू शकतात आणि इथून तुम्ही नंतर बीचला जाऊ शकतात. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती म्हणून मी बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते गाईज. हे झाल्यानंतर आपण जाऊ बीचवर. सो हे होतं सुवर्ण गणेश मंदिर. तर चला आता आपण निघू आणि जाण्याची तयार करू बीचवर. बीच एकदम एक्झॅक्ट बाजूलाच आहे आणि त्याआधी हे बघा, हे मंदिर एकदम सुंदर, एकदम भारी. सकाळी सकाळचा व्ह्यू एक नंबर वाटत होता, छान दिसत होतं. तर चला आपण एंट्री करू बीचवर. हा बघा, हा एंट्रन्स आहे जाण्यासाठी आतमध्ये. मी तुम्हाला बीच दाखवतो. लेट्स गो गाईज. सकाळी सकाळी बीचवर एंट्री करताना असा हा व्ह्यू आहे, एक नंबर आहे. आणि क्राऊड नाही आहे कारण की आम्ही वीकडेला गेलो होतो. वीकडेला जाण्याचा फायदा हा आहे की कोणीच नसतं, आपण फुल एन्जॉय करू शकतो. हे बघा एक नंबर वाटतंय गाईज. आम्ही हॉटेल्सच्या रूमवर न जाता डायरेक्ट बीचवर आलो म्हणून मला कपडे चेंज करून यावं लागलं, पण साक्षी अजून गेली नाही आहे. तर चला आपण तोपर्यंत बीच बघू. सो असा हा बीचचा व्ह्यू आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाडीची राईड वगैरे घ्यायची असेल तर इथून तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही डायरेक्ट इथं आलो होतो म्हणून आम्हाला हॉटेलवर पण जायचं आहे. सो म्हणलं चला फास्ट इथून निघू. पाण्यात खेळण्यासाठी येणार आहे आता. फक्त आपल्याला आपण वेळेच्या आधी म्हणजे चेक इन आहे ना, थोडंसं लेट येतं, त्याआधी बिफोर थोडंसं म्हणलं जाऊन यावं. चला तुम्हाला दाखवतो आणि एक नंबर. आपलं हॉटेल पण खूप जवळ आहे दिव्यागर. सो हा आहे पूर्ण बीचचा ओव्हरऑल लुक. लोक कमी होते म्हणून भारी वाटत होतं. हे बघा बोटिंग वगैरे पण आतमध्ये चालू आहे आणि एकदम भारी वाटतं आहे. आम्ही 12-11पर्यंत तिथं पोहोचलो होतो गाईज. सो तुम्ही पण असाच प्लॅन करा की तुम्ही लवकर पोहोचून जाल, म्हणजे तुमचे जे लोकेशन आहेत ते तुम्हाला कवर करता येतील. तर आपण ऑलमोस्ट 4 ते 5 बीचेस बघणार आहोत.
त्यातला हा आपला पहिला बीच आहे. सो आता आपण फटाफट इथून बघू आणि निघू आपल्या हॉटेलवर, कारण की तिथं पण आपलं चेक इन करायचं बाकी. पण त्याआधी हा व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. रोल्स या साईडने येतं, या साईडने येऊ नये. सो गाईज एकदम मस्त आहे बीच, चांगलं वाटतं. आम्ही थोडंसं लवकर आलो, बट इट्स गुड. हे काय गाईज, मी तुम्हाला जादू दाखवतो. जादू हे आपला जादू आहे. अरे लास्ट टाइम आम्ही अलिबागला गेलेलो ना, तेव्हा मला इतकं घाण टॅन म्हणजे बस्ट झालं होतं माझं पूर्ण स्किन. त्याच्यामुळे मी आता त्यामुळे काळजी घेते. थोडंसं मी आता भिजणार पण नाही आहे जास्त. ती घाबरलेली आहे. मी संध्याकाळी येणार आहे मस्त कपडे घालून. आत्ता कपडे पण नाही आहेत ते वाले घातलेले बीचसाठीचे. सो चला काय जातं, इथून निघू आपण. काय खातो ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. एन्जॉय करा आपला ब्लॉग. सो गाईज, वेळ काढून अशा ठिकाणी येत जा, फिरत जा. लाईफमध्ये रुटीनमधून थोडंसं चेंज 2 दिवस तर होईना. लाईफमध्ये गोष्टी चालतच असतात. चला आता आपण जाऊ आपल्या फ्लॅटवर, म्हणजेच रूमवर जाऊ आणि तिथं चेक इन करू हॉटेलमध्ये. लेट्स गो. सो चेक इन करून आम्ही वरती आलो, सगळं सामान वगैरे ठेवलं आणि हे बघा गाईज, रूमच्या बाहेरचा व्ह्यू असा आहे. एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक. सेकंड फ्लोअरला आपण घेतलं होतं. हे बघा, रात्री तर खूप खतरनाक वाटेल, भारी वाटेल एकदम नेचरमध्ये. एक नंबर. बीच पण साईडला, म्हणजे नियर बाय आपण लगेच निघू शकतो. टेरेसवरच आपल्या रूमच्या बाजूला हा आपला स्पेस दिला आहे, त्यामध्ये गेम्स काही ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर जेवणासाठी पण जागा वरतीच आहे. तर मी ऑर्डर केलं होतं चिकन थाळी. हे बघा, चिकन आहे, राईस आहे, एक नंबर आहे. त्यानंतर प्राऊन्स थाळी आहे. साक्षीसाठी आपण ऑर्डर केली होती कारण तिला प्राऊन्स खायचं होतं. आणि त्यासोबतच एक पापलेट फ्राय पण आपण एक ऑर्डर केला होता. तर हे बघा, असं आहे, एक नंबर आहे. त्याची टेस्ट पण खूप छान होती गाईज. सो तुम्ही पण नक्की ट्राय करू शकतात. याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला टाकेल. सो मॉर्निंगला आपण रेडी होऊन सकाळी सकाळी आलो आहे सेकंड बीचवर, आरवी बीचवर. कोणीच नाही आहे आणि हे बघा, एक नंबर आहे, खतरनाक. चला फटाफट खाली जाऊ, मी तुम्हाला इथलचा व्ह्यू दाखवतो. सो गाईज, ब्युटिफुल बीच, ब्युटिफुल गर्ल विथ मी. सो चला, लेट्स गो. ह्या बीचवर तुम्हाला फोटोशूटसाठी एक नंबर आहे, कारण की ते वॉटर स्पोर्टिंग नाही आहे, खाली खाली बीच आहे. जर तुम्हाला प्री वेडिंग जरी करायचं असेल ना गाईज, एकदम बेस्ट लोकेशन आहे. आणि वीकडेमध्ये जर आले तर इथं तुम्हाला रश काहीच नाही भेटणार. फुल तुम्ही रिलॅक्स तुमचा टाईम स्पेंड करू शकतात. फोटोशूट, प्री वेडिंग शूट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. सो चला, मी तुम्हाला पुढे घेऊन चालतो आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे बघा, आम्ही दोघांनी तर खूप एन्जॉय केला, एकदम भारी वाटलं, सायलेंट, एक नंबर होतं गाईज. हे बघा, तसं बघायला जर गेलं तर आरवी बीच हा खूप साफ आहे, एकदम क्लीन आहे, म्हणजे कुठंच तुम्हाला घाण इथं दिसणार नाही. आणि निवांत वेळ घालवण्यासाठी एक नंबर प्लेस आहे. भारी वाटत होतं, सूर्य एकदम तोंडावर आला होता, एक नंबर वाटते. हे बघा, एकदम भारी आहे. सो तुम्ही पण इथं फॅमिलीसोबत येऊ शकतात, टाईम स्पेंड करू शकतात. यासोबतच आपण नेक्स्ट बीचवर जाणार आहे, तिथं आपल्याला सनसेट आपल्याला बघायचं आहे.
तर इथून आपण फटाफट एकदम सगळे व्ह्यू बघू आणि निघू, कारण की तिथलचा टायमिंग निघून नको जायला. सो हे बघा इथलचा व्ह्यू. साक्षी पण बाकी ऑदर शूट करते आहे. प्रॉपर रेडी होऊन आम्ही दोघं आलेलो आहे आणि हे बघा आमचा लुक असा दिसतोय. सो कसे वाटतोय आम्ही दोघं नक्की कमेंटमध्ये सांगा. तसं आम्ही या बीचवर खूप एन्जॉय केला आणि खूप टाईम स्पेंड केला, छान वाटलं. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लोकेशनवर जाणार आहोत. तर तुम्हाला पण या लोकेशनवर जर यायचं असेल तुम्ही येऊ शकतात आणि असा हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकतात गाईज. तर चला आपण जाऊ नेक्स्ट लोकेशनवर फटाफट, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी राहिलेला आहे. आणि हे बघा हा इथला व्ह्यू छान वाटलं, भारी वाटलं. आणि इथं खूप सगळ्या प्रकारचे तुम्ही फोटोशूट वगैरे एकदम निवांत करू शकतात. सगळ्यात भारी बीच तर मला हाच वाटला. आणखी 2 बीच आम्ही पुढे विजिट करणार आहे आणि खूप छान आणि सुंदर असा सनसेट व्ह्यू पॉइंट आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. सो गाईज हा होता आपला ओव्हरऑल आरवी बीच आणि खूप मस्त वाटलं, भारी वाटलं. आणि हे बघा व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे. सो लेट्स गो. आता इथून आपण निघू आणि जाऊ दुसऱ्या प्लेसवर. तो व्हिडिओ आपला नेक्स्ट पार्टमध्ये येईल, कारण की एकाच पार्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी कवर करणं इम्पॉसिबल आहे. तर चला मी तुम्हाला घेऊन चालतो आणि तो पार्ट नक्की तुम्ही बघा. नेक्स्ट पार्ट आपला लगेच येईल. सो हा व्लॉग पूर्ण बघा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि लवकरच आपला सेकंड पार्ट येतो आहे, त्यासाठी पण रेडी राहा. तो तर यापेक्षा जास्त भारी राहील. सो लेट्स गो गाईज. बाय बाय, टेक केअर.